21 इंच उंचीचा फ्रॉक आहे, बरोबर आहे. वरतून इतकं माप घ्यायचं फ्रॉकचं. 21 इंच उंचीचा फ्रॉक आहे, बरोबर आहे. म्हणजे फ्रॉकची पूर्ण उंची किती आली? 21. हां, मग 21 इंच पूर्ण उंची आहे. तर त्यांना परत सांगेल. तर छाती लाईन किती घ्यायची? लहान मुलांची आपण मोजली होती, कोणाच्या लक्षात आहे? लहान मुलांची 5.5 6, बरोबर आहे. मग ह्या 5.5 6 वर मार्किंग करून घ्यायची. ही आहे हा, ही आहे छाती लाईन, बरोबर आहे. आता कमरेची लाईन म्हणजेच बॉडी उंची, म्हणजेच तुम्ही जी जम्पसूटची उंची टाकली ती किती? 8-9 इंच आहे की नाही. म्हणजे ही काय आहे आपली? छाती लाईन. आणि ही काय आहे आपली? कमर लाईन समजा, आहे की नाही. मग ही झाली छाती लाईन, ही झाली कमर लाईन. आता छाती लाईन वर काय टाकतो आपण? छातीचा चौथा भाग. हा, मग आता छातीचा चौथा भाग किती? समजा जर 21 असला किंवा 22 असला तर किती टाकणार आपण? 5.5. याला माया 1.5 ते 2 इंच. आता आपण हेच माप इथे सरळ घेतो, कारण लहान मुलांचं छातीचं आणि पोटाचं माप सारखंच राहतं हे ढेरीमुळे. मग याला आता वर किती टाकणार आपण? गळा रुंदी. समजा आता काय टाकणार? 1.5-2चा गळा, बरोबर आहे. आणि 3 इंचाची शोल्डर. मग हे शोल्डरचं माप आपण डायरेक्ट कुठं घेणार? आपल्या छातीच्या लाईनवर, बरोबर ना. इथे आपण काय टाकणार? अर्धा इंच. पूर्ण 1 इंच घेतलं तर चालतं. हां, हे बगलेचे आकार घेणार. हां, हे आपलं आता वाढवलेलं आहे, हे सगळं आहे. आता याला काय करायचं आहे? आपला नाडीचा फ्रॉक आहे. हा फ्रॉक आहे ना, आपण अखंडच घेणार. म्हणजे इथून काय करणार? डायरेक्ट अशी तिरपी लाईन देणार. हां, याला थोडासा असा कर शेप देणार. आपण हा शेप लंगोटच्या वेळेस वगैरे दिलेला आहे, गोलाकार थोडासा. आणि आता हा नाडीचा फ्रॉक आहे, याला बाह्या नाहीच आहे. तर याला काय करणार आपण? डायरेक्ट इथून पहिले गळा मोजणार. 3, 3.5 जोही गळा असेल तो. आणि याला काय करणार? डायरेक्ट इथून अशी तिरपी लाईन देणार. हां, आलं का लक्षात? इथं फक्त आपण अर्धा ते पाव इंच अंतर ठेवणार आणि इथून तिरपी लाईन देणार. आता याला आपण कट करू. तिरपी लाईन दिली मग शोल्डर आहे ना, असं कापून घ्यायचं. हां, असं कापलं की याला हा थोडासा कसा गोल शेप कापायचा. आणि याला आहे ना असं, याला असं, आणि याला आपल्याला बघण्याची आपण आता वर करतो. हां, हे बघा. याला जर आता आपण असं ओपन केलं काय होणार आहे? याला काय करणार आपण? नाडी बांधणार. आणि आपला हा सगळा त्रिकोणी होणार. हां, याला गळा लावायचा.